की त्यांना आता असं वाटतं की आपण भाजपचे समर्थक राहून गुन्हा केला, ते सगळेजण या मोर्चात सहभागी होऊ शकतात. मला असं वाटतं एकच मिनिट, आणि मला असं वाटतं विद्यार्थ्यांबरोबर आवाहन करीन की पालकांनी देखील याच्यामध्ये सामील व्हावं. तुम्ही दिल्लीला होते त्यावेळी देखील तुम्ही राहुल गांधी यांची भेट घेतला. फोन केलं, फोनवर बोलू. दिल्लीला भेटीसाठी वेळ मागितली नाही. एक तर काय झालं, मी तिकडे रात्री पोहोचलो त्यावेळेला त्यांचं आंदोलन नुकतंच संपलं होतं आणि त्यांना मला वाटतं ते कुठलं छत्रसाल स्टेडियम तिकडे नेलं होतं. मला जंतर मंतर वरती जायचं होतं कारण अभिजित आणि सगळेजण तिकडे वाट बघत होते. मी तिकडे गेल्यानंतर मग माझी काही भेट झाली नाही, पण काल सकाळी माझं फोनवरती बोलणं झालं. अरे मी आत्ताच गेलो होतो पण तब्येत बरी नव्हती. नाही, दुसरा मुद्दा काय माहितीये ना, जंतर मंतर वरती एक केंद्रबिंदू झालेला आहे, पण हे आता पूर्ण देशाची भावना आहे. म्हणून मी जे म्हटलं ना की एक राष्ट्र एक भावना, जो जो जिथे जिथे आहे तिथे तिथे त्यांनी या गोष्टीचा विरोध व्यक्त केला पाहिजे. सगळेजण काही जंतर मंतर वरती पोहोचू शकतात, जाऊ शकतात आणि जाण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. आज ग्रामीण भागात सुद्धा आंदोलनं होत आहेत. राज्यातल्या आणि देशातल्या अनेक शहरांमध्ये ही आंदोलनं होत आहेत. विद्यार्थी झुंडीच्या झुंडीने बाहेर पडतात. आणि कालच एक मी व्हिज्युअल बघितलं की एक तरुणी त्या पोलिसांच्या गाडीसमोर एकटी उभी राहिली होती, इथेच बाजूला. ही तरुणांची ताकद आहे. ज्या ताकदीला झुरळ समजलं जातं त्या झुरळांच्या ताकदीला आता हे घाबरलेले आहेत. कुठे काय कसले चेकिंग करतात? त्यांना काही तासासाठी डिटेन करतात आणि सोडतायत, कोणी घाबरत नाही. पण त्यांना काल पण आम्ही पाहिलं, काल मी आणि अमितच गेलेलो होते पोलीस. आता देश भीतीच्या पलीकडे गेलेला आहे. आणि काल सुद्धा मी तिथे ज्यांना भेटलो ना, एक तो तुमच्याच माध्यमातून बघितलं, तो एक मुलगा उभा आहे ना, मारो मारो मारो, तो नागपूरचा मुलगा आहे. तो भेटला मला, तो काय करतील मारून मारून, काय करतील, आणि असं जगून तरी काय फायदा. म्हणजे हे लोक आता त्या भीतीच्या पलीकडे गेले. त्याच्यामुळे चेकिंग, तुम्ही त्यांची मनं नाही ओळखली, शरीर किंवा कपडे चेक करून काय करणार, त्यांच्या मनात काय चालले ते ओळखा ना. व्हिडिओ काढले होते ना, ऑडिओ व्यवस्थित नाहीये. सोनम वांगचुक यांचं असं म्हणणं आहे की विद्यार्थ्यांवर ज्या केसेस आहेत त्या मागे घेतल्या तर आपण आंदोलन किंवा उपोषण ही संपवलं. तुमचं विरोधी पक्षाचं काय म्हणणं आहे की याचा लॉजिकच आहे, म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा तेव्हाचे आंदोलन थांबेल, की सरकार असं म्हणते की चर्चा करायला या, लोकसभेत संसदेत यावर चर्चा होईल आणि त्यानंतर मग पुढचा निर्णय घेण्यात. आता तिकडे नाही बघा, आता प्रत्यक्षात तिकडे काय चाललंय, कारण मी मागे प्रेस कॉन्फरन्स घेतली होती ना, मी इथेच बोललो होतो. मला वाटतं की काही वर्षांपूर्वी म्हणजे 2018 साली एक जेडी अगरवाल नावाचे गोष्ट होते, ते गंगेसाठी उपोषणाला बसले होते. सरकारने लक्ष नाही दिलं. 115व्या दिवशी त्यांनी प्राण सोडला. गंगा आणखीन वाईट झाली. म्हणजे कोरोनाच्या काळात तर मग गंगेमध्ये मृतदेह पण सोडले गेले. या सरकार हे निर्दयी आहे. मी वांगचुकना त्यांना तिथून हलवण्याच्या आधी 1-2 दिवस आधी फोनवरनं बोललो होतो आणि मी त्यांना हेच सांगितलं होतं की आपण उपोषण सोडा, कारण उपोषण कोणासमोर करायचं, ज्यांना काहीतरी संवेदना आहे. या सरकारला संवेदना नाहीये. त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की अशी लोक गेलेली बरी म्हणजे एकदा काय ते सगळं स्मशान शांतता होऊ द्या. पण तसं दिसत नाहीये. अनेक जण आता प्रत्येकाच्या मनामध्ये ही चिंगी पेटलेली आहे. त्याच्यात तुमचा जो विषय आहे की धर्मेंद्र प्रधान, शेवटी मग जबाबदारी कोणाची आहे? जे जबाबदार आहेत त्यांना सोडणार नाही, मग धर्मेंद्र प्रधान पहिले जबाबदार आहेत, त्यांना का सोडतायत? आणि धर्मेंद्र प्रधान पण कोणी एकेकाळी पेपर फुटीच्या विरुद्ध रस्त्यावर उतरले होते असं म्हणतात, जे आता विद्यार्थ्यांचं नशीब फोडतायत. तुम्हाला काय वाटतं की चर्चेतून, सरकार म्हणते चर्चेला या, यातून मार्ग काढू, तुम्हाला असं वाटतं की चर्चेतून मार्ग हे सुरुवातीला करायला पाहिजे होतं ना. हीच गोष्ट उपोषणही झालं नसतं, लाठीचार्ज झाला नसता, मुलांनी मार नसता खाल्ला. काय झालंय आता, घराघरामध्ये हे सगळं पोहोचलेलं आहे आंदोलन. त्याच्यामुळे सरकार आता बॅकफूट वरती गेलंय आणि म्हणून आता ते सांगतात की आमच्याशी चर्चा करायला या म्हणून. कळलं का?
ज्यावेळेला शिखांनी ज्याला त्या शेतकऱ्यांनी ज्यावेळेला पंजाबच्या शेतकऱ्यांनी हरियाणाच्या शेतकऱ्यांनी ज्याला मोर्चा काढला होता त्यावेळेला काय नाही बोलवलं कारण तो प्रत्येक घरातला देशातला नव्हता विषय. आता त्यांना अंदाज आला या सगळ्या गोष्टींचा, त्यांच्याकडे पण यंत्रणा आहेच त्यांच्याकडे, की अंदाज आला की हे घराघरात पोहोचलंय आणि घराघरात पेटलंय. म्हणून आता हे आता बोलतात की आमच्याशी चर्चा करायला या. मणिपूरच्या प्रकरणात त्या शिखांच्या प्रकरणामध्ये काही ट्विट केलं तर आढळलं का पंतप्रधानांनी? त्यांच्या लक्षात आलंय की हे आपल्या अंगलट आलेलं आहे आणि म्हणून हे आता सारवासारव सुरू आहे. आणि एक आता नाही एक मिनिट, तुम्ही जे आता सांगितलं ना, तुम्ही जे आता सांगितलं की आता घरोघरी जाऊन चेकिंग, कॉलेजमध्ये जाऊन चेकिंग, तर मी